रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज येथे 2 अल्पवयीनकडून 2 किलो गांजा जप्त। महात्मा गांधी पोलिसांची धडक कारवाई। नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधी मोहिमेला गती मिळाली आहे। त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी मिरज शहरात धडक कारवाई करत 2 अल्पवयीनकडून तब्बल 2 किलो गांजा जप्त केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आंबेडकर उद्यानामागील बोळात छापा टाकला। तेथे काळ्या रंगाच्या विना नंबर मोपेडवर थांबलेल्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 50,000 रुपयांचा गांजा आणि मोपेडसह 1.20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत दोघेही अल्पवयीन असल्याचे उघड झाले असून त्यांनी चैनीसाठी आणि झटपट पैसे कमावण्यासाठी हा मार्ग अवलंबल्याची कबुली दिली। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थाविरोधी कारवाई सातत्य राखलं असून नागरिकांनी आपल्या परिसरात नशा विक्री करणाऱ्यांविषयी पोलिसांना माहिती देऊन नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे। महानकर नेपसाठी मिरजहून आदी माने। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 2 अल्पवयीन मुलांना 2 किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते। सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे। सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती। सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत। यापुढे देखील नशामुक्त अभियान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर, मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे। नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल 112 वर फोनवर संपर्क करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। जय हिंद।